तर बघा एक्झाम्पल केले कालचे. हो सर हो केले. सर फक्त कॉन्फिडंट ओव्हल कॉन्सोनंट का? ओके. एरिया कॅल्क्युलेशन जमला बरोबर ना? तर या ठिकाणी हा जो शेवटचा प्रोग्राम आहे ओव्हल आणि कॉन्सोनंट, आपण एक अल्फाबेट एंटर करायचा आहे आणि तो ओव्हल आहे की कॉन्सोनंट आहे तेवढं चेक करायचं. याच्यामध्ये कुठली लिस्ट नाही प्रिंट करायची आपल्याला. म्हणजे फक्त मेनू ड्रायव्हरचाच प्रोग्राम आपण याच्यात परफॉर्म करू शकतो असं नाही. आपल्याला जर समजा काही कंपॅरिझन करायच्या असतील, इक्वॅलिटीच्या कंडिशन्स असतील, तर त्या पण इथं आपण परफॉर्म करू शकतो. तर बघा हा एक प्रोग्राम आपण पाहणार. एक अल्फाबेट एंटर करायचं आणि तो ओव्हल आहे की कॉन्सोनंट आहे तेवढं चेक करायचं. ओके. ब्रॅकेट ओपन क्लोज. मॅडम ब्रॅकेट ओपन क्लोज. सेव्ह केलं याला. इथं आपण घेतलं स्विच डेट .cpp झालं. कॅरेक्टर टाईपचा वापर करणार आपण. एक कॅरेक्टर एंटर केलं जाईल आणि त्याला आपल्याला चेक करायचं आहे. मग इथं आलो, कॅरेक्टर टाईप वापरला आणि एक व्हेरिएबल बनवला कॅरेक्टर. समजा त्या व्हेरिएबलचं नाव आपण दिलं या ठिकाणी ch, काही नाव द्या तुम्ही. त्यानंतर इथं कॅरेक्टर एंटर करायचं आहे. प्रिंटफ बॅकस्लॅश n एंटर युअर कॅरेक्टर. याला ch इक्वल टू गेट ch एवढं आपण दिलं. नंतर याची व्हॅल्यू स्क्रीनला दिसणार नाही म्हणून प्रिंटफ %c आणि इथं ch या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला प्रिंट केलं. सेव्ह. आता याला चेक करायचं आहे तो ओव्हल आहे की कॉन्सोनंट आहे. मग या ठिकाणी स्विच इन ब्रॅकेट ch एवढं झालं. ch व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण स्विचला पास केली. स्विचला पास केल्यानंतर या ठिकाणी केस चेक करणार. आता ओव्हल्स कोणकोणते असतात बरं? AEIOU. AEIO आणि U. तर मग आपण काय करणार, तर 5 साठी एक कंडिशन आपण घेणार. 5 साठी केस आपण या ठिकाणी घेणार. इथं केस ए आहे का? हॅलो, बरं ट्राय करा बरं अजून एकदा. केस ए, केस ई, केस ओ, आय, केस ओ आणि केस यू. अशा 5 केस आपण या ठिकाणी कंटिन्यू देऊन टाकणार. एवढ्या दिल्या की इथं सरळ मेसेज आला पाहिजे प्रिंटफ बॅकस्लॅश n इट इज ओव्हल. बरोबर, आणि ब्रेक केलं पाहिजे. म्हणजे या 5 पैकी कुठली जरी केस राहिली तरी पण त्या ठिकाणी ओव्हलचा मेसेज आला पाहिजे. आणि जर ही केस मॅच नाही झाली तर मग डिफॉल्ट मध्ये डायरेक्ट त्याने मेसेजिंग केलं पाहिजे बॅकस्लॅश n इट इज कॉन्सोनंट. बस, याला सेव्ह केला आणि जर कंपाईल करणार. हे बघा आता इथे दिला आर कॉन्सोनंट आहे तर कॉन्सोनंटचा मेसेज आला. पुन्हा रन केला आपण प्रोग्रामला, एच दिला, कॉन्सोनंट आला, पुन्हा रन केलं, कंपाईल सेव्ह दिस. कॅरेक्टर एंटर केला, ए दिला, ओव्हल आहे तर ओव्हल आला. या पद्धतीने इथं ओव्हल आणि कॉन्सोनंट साठी पण आपण प्रोग्राम बनवू शकतो. म्हणजे याच्यात कुठली लिस्ट नाही प्रिंट केली, आपण कुठला ऑप्शन चॉईस करून ऑपरेशन नाही करणार. जस्ट डेटा एंटर करायचा आहे, इक्वालिटीची कंडिशन चेक होईल.
आणि त्यानुसार ऑपरेशन्स परफॉर्म केले जातील. तर हे असं स्विच केसचा वापर आपण या पद्धतीने पण करू शकतो. क्लिअर एवढं? हो सर. हो तरी- सर. हो सर. जर समजा आता याच्यात आपण अप्पर केस कॅरेक्टर दिले तर काय होईल? एंटर करताना अप्पर केसचं कॅरेक्टर दिलं तर काय होईल? अप्पर केस मध्ये आय दिला समजा तर काय होणार? सर डिफॉल्ट इट इज कॉन्सोनंट. म्हणजे आय जरी दिला कॅपिटल लेटरचा तरी पण तो आपल्याला कॉन्सोनंटचा मेसेज दाखवणार. हे बघा, हा आय दिला कॉन्सोनंट दाखवतो, कारण आपण जी केस दिली आहे ती लोअर केस बद्दल दिली आहे. आपण अप्पर केस बद्दल त्या ठिकाणी केस नाही दिली, अप्पर आय बद्दल केस नाही दिली आहे. मग आपण काय करावं लागेल? आपल्याला अप्पर एंटर करा किंवा लोअर एंटर करा. तुम्हाला या ठिकाणी त्याच्यासाठी पण केस द्यायला लागेल. जसं कॅपिटल ए साठी एक केस, नंतर केस इथं ई, कॅपिटल ई साठी पण एक केस, नंतर कॅपिटल आय केस, कॅपिटल आय, नंतर केस, ओ, कॅपिटल ओ आणि कॅपिटल यू. एवढं आलं. आता याला सेव्ह केलं आणि रन केलं. हे बघा, पी दिला तो त्या पद्धतीने आला. सेव्ह करून पुन्हा रन केला आपण. इथं दिलं समजा आपण कॅपिटल आय, तर कॅपिटल आयला आता त्याने दाखवला ओव्हल. बरोबर. बघा दिव्यानी स्विच केस हा कन्सेप्ट आपला चालू होता. स्विच केस मध्ये आवाज येतोय? हा, स्विच केस मध्ये आपल्याला या ठिकाणी एक शेवटचा प्रोग्राम होता की एक अल्फाबेट एंटर करायचं आणि तो ओव्हल आहे की कॉन्सोनंट आहे तेवढं आपल्याला चेक करायचं आहे. मग त्यासाठी प्रोग्राम कन्स्ट्रक्ट करताना आपण करणार काय? तर त्याच्यासाठी इथं आपण एक कॅरेक्टर डेटा टाईपचा वापर करून CH व्हेरिएबल घेतला. त्यानंतर त्या कॅरेक्टर व्हेरिएबलला स्कॅन करण्यासाठी गेट CH चा वापर करून डेटा स्कॅन केला आणि त्याला स्क्रीनला प्रिंट केलं. जो डेटा स्कॅन झाला आहे, जी CH ची व्हॅल्यू स्कॅन झाली आहे ती स्विचला पास केली. स्विचला पास केल्यानंतर याच्यात प्रत्येक केस चेक केली. आता ओव्हल चेक करायचं आहे तर ओव्हल कोणकोणते असतात? तर ए, ई, आय, ओ आणि यू हे 5 ओव्हल आहेत. मग आपण अप्पर केस एंटर करा की लोअर केस एंटर करा, त्याने ते दाखवलं पाहिजे व्यवस्थित मेसेजिंग, म्हणून आपण इथं केस घेतल्या एवढ्या आणि या सगळ्या केस बद्दल एकच प्रिंटएफ आपण वापरून घेतला. बरोबर. म्हणजे वरच्या सगळ्या केस मॅच, सगळ्यांपैकी एक जरी केस मॅच झाली तरी हा त्याने इट इज ओव्हलचा मेसेज दाखवला पाहिजे आणि प्रोग्रामला ब्रेक केलं, त्या स्विचला ब्रेक केलं पाहिजे. आणि जर एकही केस मॅच नाही झाली, जसं पी एंटर केला तर आता पी हा कॉन्सोनंट आहे, तो ओव्हल नाहीये, म्हणजे पी या केसच्या लिस्ट मध्ये नाहीये आपल्याला मिळाला. तर मग काय होईल? तर डिफॉल्टची केस एक्झिक्यूट केली जाईल आणि इट इज कॉन्सोनंट असा मेसेज दाखवून तो स्विचला ब्रेक करणार. या पद्धतीने स्विच केसला आपण यूज करायचं असतं. आलं लक्षात एवढं दिव्यानी? हो सर. ओके. अजून काही डाऊट बरं स्विच केस मध्ये? अजून 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 आपण फंक्शनचं चॅप्टर शिकणार, त्यावेळेस अजून आपल्याला वेगवेगळे प्रोग्राम स्विच केसद्वारे करायचे राहतील. पुढे अजून आपण गेलो की 5व्या 6व्या चॅप्टर मध्ये आपल्याला याचं युटिलायझेशन आणखी एकदा करायचं राहील, है ना? तर हा असा चॅप्टर होता डिसिजन मेकिंग किंवा डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चरचं हे चॅप्टर होतं. याच्यामध्ये आपण आतापर्यंत इफ एल्सचा वापर केला, कंडिशनल ऑपरेटर्सचा वापर केला आणि स्विच केसचा वापर केला. इफ एल्सला आपण किती पद्धतीने वापरलं बरं? 3 पद्धतीने वापरलं. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल इफ, नेस्टेड इफ आणि सिंपल इफ या पद्धतीने वापरला. जर आपण एल्स पार्ट नाही लिहिला, इफ सोबत एल्स पार्ट नाही लिहिला, काय होतं बरं?
इफ लिहिला पण एल्स नाही लिहिला तर काय होईल? इफ हा कंपल्सरी असतो की एल्स हा कंपल्सरी असतो? सर जर एल्स नाही टाकलं तर त्याची सेकंड कंडिशनच नाही येणार ना. हा, म्हणजे इफ मध्ये जी कंडिशन ट्रू होत आहे तर त्यावेळेस इफ चा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. पण इफ मधली कंडिशन जर फॉल्स झाली, कंडिशन जर रॉंग झाली, तर मग त्यावेळेस काहीच होणार नाही जर आपण एल्स पार्ट दिला नसेल तर. इफ मधली कंडिशन फॉल्स असताना कंट्रोलने काय केलं पाहिजे, कंपायलरने काय केलं पाहिजे, तर ते आपण एल्स मध्ये लिहित असतो. पण जर एल्स पार्ट लिहिलाच नसेल तर काहीच होणार नाही. बरोबर. एल्स हा पार्ट ऑप्शनल असतो, एवढा कन्सेप्ट लक्षात घ्यायचा. टर्नरी ऑपरेटर कोणकोणते आहेत बरं? टर्नरी ऑपरेटर कोणकोणते आहेत? कालच शिकलो आपण. कंडिशनर ऑपरेटर. जे कंडिशनल ऑपरेटर आहेत त्यांनाच आपण टर्नरी ऑपरेटर म्हणत असतो. हा इथं मुद्दा आहे बघा. कंडिशनल ऑपरेटर क्वेश्चन मार्क अँड कोलन आर समटाइम्स कॉल्ड टर्नरी ऑपरेटर्स. बरोबर. क्वेश्चन मार्क आणि कोलन यांना कंडिशनल ऑपरेटर म्हणा किंवा टर्नरी ऑपरेटर म्हणा, एकच कन्सेप्ट आहे तो. अशा पद्धतीने आपण याला वापरलं. इफ एल्स असेल, स्विच असेल, कंडिशनल ऑपरेटर्स असतील, मॅक्झिमम इफ एल्सचा वापर आपण आता या ठिकाणी पुढच्या चॅप्टर्स मध्ये पण करत राहणार आहोत. बरोबर. स्विच केस पण आपल्याला वापरता येईल फंक्शनच्या चॅप्टर मध्ये. तर आता हे डिसिजन कंट्रोल चॅप्टर झाल्यानंतर, डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चरचा चॅप्टर झाल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तर तो म्हणजे लूपिंग. लूपिंग आणि जम्पिंग स्टेटमेंट. सर हा बोला सर बोला. आपण स्विच केसचा वापरतो तेव्हा वरती STDI LIB वापरतात का? मग स्विच राहतं तेव्हा. स्विच केस मध्ये जर तुम्ही एक्झिट वापरला, स्विच केसच्या प्रोग्रामला जर एक्झिट वापरला, एक्झिट फंक्शन वापरला, तर त्यावेळेस तुम्हाला stdlib.h इन्क्लूड करावी लागते. लास्ट मध्ये हा, म्हणजे चॉईस मध्ये एक्झिट राहिलं तेव्हा. हा, तेव्हा एक्झिट फंक्शन साठी त्याचा वापर आपण करणार. नाही तर मग बाकी स्विच राहिलं आणि बाकी ठिकाणी मग STDIOH पण राहिलं चालेल ना. हा, आता जसं हा आपण प्रोग्राम बनवला तर या प्रोग्राम मध्ये एक्झिटचा वापरच आपण केला नाही ना, म्हणून इथं आपण stdlib.h ला इन्क्लूड नाही केलं. बरोबर. हो. अजून काही शंका? ओके. तर आता पुढचा जो कन्सेप्ट आहे तर तो म्हणजे लूपिंग आणि जम्पिंग स्टेटमेंट. आता हे लूपिंग काय, तर तो कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला समजायचा आहे. याच्यात लूपिंग काय राहील, लूपिंगचे कोणकोणते प्रकार असतात, त्याला कशा पद्धतीने इथं वापरायचं आहे, तर तो पार्ट या ठिकाणी आपण समजणार. जर समजा आपल्याला एकच प्रोसेस पुन्हा पुन्हा परफॉर्म करायची असेल तर त्यावेळेस आपण या लूपिंग कन्सेप्टचा वापर करत असतो. एकच प्रोसेस पुन्हा पुन्हा परफॉर्म करण्यासाठी लूपिंग हा पार्ट वापरला जाईल, लूपिंग हा कन्सेप्ट वापरला जाईल. मुद्दा आहे आपला लूपिंग. याला लूपिंग म्हणा किंवा रिपीटेशन म्हणा किंवा मग इटिरेशन म्हणा. हा एकच कन्सेप्ट आहे. बरोबर. एकच प्रोसेस पुन्हा पुन्हा परफॉर्म करण्यासाठी या लूपिंगचा वापर आपण करणार. जसं समजा आपल्याला सांगितलं गेलं की बा 1 तर 5 नंबर प्रिंट करा. आपल्याला सांगितलं 1 तर 5 नंबर प्रिंट करा आणि आपल्याला 1 दिला आहे. जर आपल्याला सांगितलं 1 तर 5 प्रिंट करा आणि आपल्याला 1 दिला आहे तर काय करावं लागेल आपल्याला? 1 मध्ये 1 ऍड केला तर 2 उत्तर येणार. 2 मध्ये 1 ऍड केला तर 3 उत्तर येणार. 3 मध्ये 1 ऍड केला तर
4 उत्तर आपल्याला मिळणार आणि 4 मध्ये 1 ऍड केला तर 5 उत्तर आपल्याला येणार. बघा आपण काय केलं या ठिकाणी, तर ह्या कन्सेप्ट मध्ये आपण एकच प्रोसेस पुन्हा पुन्हा परफॉर्म केली. ही प्रोसेस +1 +1 +1 +1 ही प्रोसेस आपण पुन्हा पुन्हा परफॉर्म केली. तर ह्या अशाच प्रकारचं ऑपरेशनला म्हटलं जात असतं लूपिंग. लूपिंग म्हणजे काय, तर एक प्रकारचं सायकल. लूपिंग म्हणजे एक प्रकारचं सायकल जे एकदा चालू केलं की जोपर्यंत कंडिशन मॅच होत नाही तोपर्यंत ते चालूच राहील. कंडिशन फॉल्स झाली की ते स्टॉप होऊन जाणार. या पद्धतीने एक प्रकारचं सायकल. जसं आपण सायकलवर बसलो आणि पायडल मारत राहिलो तर ती सायकल पुढे जाणार आणि जर का आपल्याला ते सायकल थांबवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला ब्रेक दाबावा लागतो. मग त्या पद्धतीने इथं हे लूपिंग वर्क करत असतं. तर सी लँग्वेज मध्ये लूपिंगचे एकूण 4 प्रकार असतात. सी लँग्वेज मध्ये लूपिंगचे एकूण 4 प्रकार असतात. सांगता येतील का कोणाला? while loop, do while loop, for loop. अजून वाईल लूप हा एक पहिला प्रकार झाला. त्याच्या नंतरने दुसरा आहे डू व्हाईल लूप. डू व्हाईल लूप नंतर फॉर लूप. असे हे 3 प्रकार आहेत. आणि अजून एक प्रकार आहे, सांगता येईल, चौथा प्रकार म्हणजे व्हाईल वन लूप. बरोबर. असे लूपिंगचे एकूण 4 प्रकार या ठिकाणी आहेत सी लँग्वेज मध्ये. मॅक्झिमम बुक्स मध्ये 3च प्रकार दिलेले असतात, व्हाईल, डू व्हाईल आणि फॉर. पण आणखी एक लूप असतो तो म्हणजे व्हाईल वन लूप. आता हे काय आहे, तर या ठिकाणी हा जो लूप आहे, हे जे 3 लूप आहेत, हे जे 3 लूप आहेत यांना म्हटलं जात असतं कंडिशनल लूप. हे जे 3 लूप आहेत यांना म्हटलं जात असतं कंडिशनल लूप. आणि हा जो चौथा लूप आहे व्हाईल वन, तर तो आहे अनकंडिशनल लूप. बरोबर. या ठिकाणी इथं हे 3 लूप म्हणजे कंडिशनल लूप. आणि हा जो चौथा प्रकार आहे तो अनकंडिशनल आहे या प्रकारे. बरोबर. तर आता आपल्याला हे 4 लूप आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत. मग आपण करणार काय की लूप आपल्याला एक एक लूप सुरुवातीला बघायचं आहे. एक एक शिकत जाणार आपण. तर लूपिंग म्हणजे रिपीटेशन. एकच प्रोसेस प्रोग्राम मध्ये पुन्हा पुन्हा परफॉर्म करायची असेल त्यासाठी लूपिंगचा वापर आपण करतो. हे जे लूपिंग आहे याला रिपीटेशन किंवा इटिरेशन पण म्हणतात. या ठिकाणी या लूपिंगचे एकूण 4 प्रकार असतात, व्हाईल, डू व्हाईल, फॉर आणि व्हाईल वन लूप. याच्यातनं पहिला लूप आपण शिकणार आहोत तर तो म्हणजे व्हाईल लूप. पहिला लूप आहे व्हाईल लूप. बघा आता व्हाईल लूप. व्हाईल लूप काय आहे, तर व्हाईल लूप हा एक प्री टेस्टेड लूप आहे. व्हाईल लूप हा एक प्री टेस्टेड लूप आहे. हा जो लूप आहे याचा सिंटॅक्स अशा पद्धतीने, व्हाईल लूपचा सिंटॅक्स अशा पद्धतीने. इनिशियलाइज काउंटर, त्याच्यानंतर व्हाईल condition, then number of statements. Sir, initialize spelling. Initialize. Initialize counter, while, condition,
नंबर ऑफ स्टेटमेंट्स जे काही असतील ते, आणि या ठिकाणी इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट या पद्धतीने त्याचा सिंटॅक्स राहणार. हा वाईल लूप आहे. वाईल लूप काय आहे तर एक प्री टेस्टेड लूप आहे. वाईल लूप काय आहे तर तो एक प्री टेस्टेड लूप आहे. कारण काय तर त्याच्यामध्ये आधी कंडिशन टेस्ट होते. कंडिशन बरोबर असेल तरच त्याचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो, अदरवाईज तो ब्लॉक एक्झिक्यूट होत नाही. जसं बघा या ठिकाणी इनिशियलाइज केलं काउंटर, म्हणजे ज्या व्हेरिएबलने लूप फिरवणार आहोत त्या व्हेरिएबलला म्हणतात काउंटर व्हेरिएबल. ज्या व्हेरिएबलने आपण लूप फिरवतो त्या व्हेरिएबलला म्हणतात काउंटर व्हेरिएबल. मग इथं इनिशियलाइज काउंटरला इनिशियलाइज केलं म्हणजे त्या व्हेरिएबलची, काउंटर व्हेरिएबलची सुरुवातीची व्हॅल्यू इथं असाइन केली, इनिशियलाइज केली. नंतर तो व्हेरिएबल आपण इथं टाकला कंडिशन मध्ये, वाईल कंडिशन जी काही कंडिशन असेल ती. नंतर नंबर ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील जर ही कंडिशन बरोबर असेल तर. बरोबर, इथं कंडिशन दिली, ही कंडिशन ट्रू असेल तर हे स्टेटमेंट वर्क करतील, आणि हा जो कंट्रोल आहे हा इथून पुन्हा कंडिशन टेस्ट करण्यासाठी जाईल. परत कंडिशन टेस्ट करेल, ट्रू असेल तर आतमध्ये येईल, परत इन्क्रीज डिक्रीज करेल आणि परत इथून कंडिशन टेस्ट करण्यासाठी जाईल. परत कंडिशन ट्रू असेल, परत आला, इन्क्रीज डिक्रीज केलं, परत या ठिकाणाहून तो कंडिशनला जाईल. जर का समजा ही कंडिशन फॉल्स झाली तर हा कंट्रोल इथून सरळ बाहेर निघणार आणि स्टॉप होईल. जर ही कंडिशन फॉल्स असेल तर हा जो व्हाईल लूप आहे तो एक्झिट केला जात असतो, बंद केला जात असतो. बरोबर, तर हे असं आहे आपलं व्हाईल लूपचा कन्सेप्ट. आता हा जो व्हाईल लूप आहे आपल्याला फॉर एक्झाम्पल लक्षात घ्यायचं आहे. हेच एक्झाम्पल आपण घेऊ 1 ते 5 नंबर प्रिंट करण्यासाठी. ते कसं वापरलं जाईल बघा. आता या ठिकाणी 1 ते 5 नंबर्स प्रिंट करायचे आहेत युजिंग व्हाईल लूप. प्रोग्राम डेफिनेशन आपण या ठिकाणी नोट केलं. राईट अ प्रोग्राम टू प्रिंट द नंबर्स 1 to 5 असं आपल्याला प्रॉब्लेम डेफिनेशन आपण इथं नोट केलं, याला कमेंट मारलं. ओके, आता आपण काय करणार तर आपल्याला करायचं आहे 1 ते 5 नंबर प्रिंट करायचे आहेत. मग इथून प्रोग्राम लिहायला सुरुवात केली. यामध्ये void main ब्रॅकेट ओपन आणि क्लोज या ठिकाणी इंटिजर डेटा टाइप वापरून x नावाचा एक व्हेरिएबल तयार केला. हा काउंटर व्हेरिएबल आहे. ज्या व्हेरिएबलने आपण लूप फिरवतो त्याला आपण काउंटर व्हेरिएबल म्हणतो. मग या काउंटर व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण या ठिकाणी असाइन केली, x = 1 असं समजा दिलं सुरुवातीची व्हॅल्यू. नंतर स्क्रीन क्लिअर करून घेतली, clr scr. नंतर while इन ब्रॅकेट x <= 5 आहे का, x ची व्हॅल्यू 5 किंवा 5 पेक्षा कमी असेपर्यंत लूप फिरला पाहिजे. मग आपण अशा पद्धतीने इथं कंडिशन दिली, while x <= 5 आहे का. जर असेल तर त्यावेळेस जस्ट x व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला प्रिंट केलं पाहिजे. मग आपण प्रिंट ऑफ \n %d आणि x या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला इथं प्रिंट केलं. त्याच्यानंतर x = x + 1 x या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला 1 ने आपण वाढवलं. बरोबर, आणि इथं लूप संपल्यानंतर गेट cs आणि कम्प्लीट केलं. असा छोटासा एक प्रोग्राम आपल्याला या ठिकाणी बनवता येऊ शकेल जर आपण 1 ते 5 नंबर प्रिंट करायचं ठरवलं तर. आता याचं एक्झिक्युशन कसं होणार, कशा पद्धतीने हा लूप एक्झिक्यूट केला जात असतो तर ते या ठिकाणी समजणं महत्वाचं राहील. आपण प्रोग्राम लिहून टाकला काहीतरी वर खाली करून रिपीट, पण त्याचं एक्झिक्युशन महत्वाचं असतं. प्रोग्राम एक्झिक्यूट कसा होतोय ते आपल्याला समजलं पाहिजे. तर बघा इथं आपण एक्झिक्यूट करणार या प्रोग्रामला आपल्याला इथं सांगितलं आहे की बुवा इथं घेऊ आपण एक्झिक्युशन साठी x हा एक व्हेरिएबल आहे. x व्हेरिएबलची व्हॅल्यू या ठिकाणी आपण ठेवली आहे 1. इथं x व्हेरिएबलची व्हॅल्यू ठेवली आहे आपण 1. आता हा जो 1 आहे चेक करेल की while x <= 5 आहे का. हा जो 1 आहे हा 5 पेक्षा लहान आहे का चेक करेल. आहे का लहान, हो आहे. कंडिशन ट्रू झाली.
कंडिशन ट्रू झाली म्हणजे त्या ठिकाणी प्रिंट होणार आउटपुट. हे आउटपुट आपल्याला इथं समजा प्रिंट करून मिळालं. बरोबर, ही मेमरी आहे आणि हे स्क्रीन आहे. इथं 1 प्रिंट झाला. 1 प्रिंट झाल्यानंतर इथं x इक्वल टू एक्स प्लस 1 या एकामध्ये एक ऍड केला आणि या ठिकाणी आउटपुट आलं 2. एकामध्ये एक ऍड केला आणि आउटपुट आलं आपलं 2. आता हा लूप आहे, हा लूप इथून निघाला आणि पुन्हा इथं जाणार. इथं गेल्यानंतर x लेस इक्वल टू 5 आहे का? x ची करंट व्हॅल्यू आहे 2 आणि ती लेस दॅन इक्वल टू 5 आहे का? 2 हा 5 पेक्षा लहान आहे का? हो. आहे. कंडिशन हो. ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाली म्हणजे मध्ये आला आणि या ठिकाणी प्रिंट होणार. प्रिंट एफ बॅकस्लॅश n%dx. x ची व्हॅल्यू 2 आहे तर या ठिकाणी 2 प्रिंट होणार. लगेच +1 केला. x इक्वल टू एक्स प्लस 1 म्हणजे x मध्ये एक ऍड केला. x मध्ये जर एक ऍड केला तर x व्हेरिएबलची व्हॅल्यू झाली या ठिकाणी 3. आता हा जो 3 आहे हा 3 पुन्हा चेक करेल. x लेस इक्वल टू 5 आहे का? x ची व्हॅल्यू 3 आहे, ती 5 पेक्षा लहान आहे का? आहे. कंडिशन हो. ट्रू झाली. प्रिंट केलं. या ठिकाणी हा 3 प्रिंट झाला. परत +1 केला म्हणजे 3 मध्ये एक ऍड केला आणि त्याची व्हॅल्यू झाली 4. आता हा जो 4 आहे हा घेऊन इथं परत जाईल. 4 हा 5 पेक्षा लहान आहे का? तर पुन्हा आहे. हो. मग या ठिकाणी आलं प्रिंट केलं. हा 4 प्रिंट झाला. पुन्हा +1. आता 4 + 1 5. एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू झाली 5. आता 5 झाल्यानंतर पुन्हा इथून लूप फिरला. 5 लेस इक्वल 5 आहे का? तर 5 लेस दॅन 5 हो. नाहीये पण इक्वल आहे. आपण इक्वल टू चं ऑपरेटर इथं टाकलेलं आहे. दोघं सारख्या व्हॅल्यू आहेत म्हणजे कंडिशन पुन्हा ट्रू आहे. प्रिंट केलं. ही 5 प्रिंट झाली. त्यानंतर +1 केलं. मेमरीमध्ये x ची व्हॅल्यू झाली 6. 5 होती त्याच्यात +1 केला म्हणजे ती व्हॅल्यू झाली 6. आता 6 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का? बघा आहे का? नाही. 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 आता कंडिशन फॉल्स झाली. कंडिशन फॉल्स झाली म्हणजे हा कंट्रोल इथून सरळ बाहेर निघेल, या लूपच्या खाली येईल. लूपच्या खाली काय आहे? तर काय नाही, गेट CS आहे आणि Get एंड you. आहे म्हणजे तो प्रोग्राम एंड होईल. म्हणजे आपलं जे आउटपुट होतं, आपलं जे टार्गेट होतं हे स्क्रीनवरती आपल्याला प्रिंट करून मिळालं. बरोबर. तर अशा पद्धतीने लूप एक्झिक्यूट होत असतो. तुम्हाला लूप समजायचं असेल व्यवस्थित पद्धतीने तर अशा पद्धतीने तुम्ही तो काउंटर व्हेरिएबल साईडला इनिशियलाइज करायचा. तो प्रत्येक लेवलवरती ज्यावेळेस प्लस होतो त्यावेळेस त्याची व्हॅल्यू इकडे साईडला नोट करत यायची. बरोबर. आणि लूप जर शिकायचं असेल तर तुम्हाला ह्याच पद्धतीने व्यवस्थित समजेल. त्याच्यासाठी तुम्ही भले पाटी पेन्सिलचा वापर करा है ना. पाटी पेन्सिल वापरली तर लूप लगेच समजेल. कागदवरती पण करता येईल तुम्हाला पण ते परत परत इरेज करण्यामध्ये कंटाळा येतो आपल्याला. व्हाईट बोर्ड असेल तुमच्याजवळ छोटासा तर त्याच्यावरती पण तुम्ही करू शकता है ना. या स्टेप मध्येच पण त्या लूपचं प्रॅक्टिकल आपलं झालं पाहिजे, व्यवस्थित येणार ते. आता साधा प्रोग्राम आहे तरी पण तुम्ही असं नोट करा, तुम्हाला ॲरो फिरवण्याची सवय होईल. बरोबर. तर हा असा सिंपल आहे. क्लिअर एवढं दिव्यानी? हो सर. ऋतुजा? हो सर. ओके. तर आता आपल्याला हा 1 ते 5 प्रिंट करायचा होता तर आपण असं लॉजिक वापरलं. आता जर मी तुम्हाला सांगितलं उलट करा याला, या लूपला उलट फिरवा म्हणजे आपल्याला 5 पासून तर 1 पर्यंत जायचं आहे. 5 4 3 2 1 असं आउटपुट पाहिजे. तर काय बदल करायला लागेल बरं याच्यामध्ये? हा x-1 करावं लागेल. x = x-1. x इक्वल टू x-1 करायला लागेल. या ठिकाणी आपण x इक्वल टू x-1 करणार. अजून काय करणार? आणि सर ते x = 1 घेतला तिथे 5 घेणार का? x = 5. हा इथं -1 तर केलं. आता या ठिकाणी आपल्याला x इक्वल टू 5 असं घ्यायला लागेल.
अजून काय बदल येणार? एक्स इज ग्रेटर दॅन और इज इक्वल टू 5. काय येईल कंडिशन? 5 पासून चालू केलं 1 पर्यंत जायचं आहे. मायनस केलाय तुम्ही बरोबर. फाईव्ह लेस दॅन एक्स. equal to or less than 1 in काय येईल? while x Huh? is greater than equal to 1. ग्रेटर इक्वल टू 1 येईल. एक्स ग्रेटर इक्वल टू 1 कारण तो हायर पासून चालू झाला आहे, मोठ्याकडून चालू झाला आहे, जास्तीकडून चालू झाला आहे. या ठिकाणी आपण इथं 1 पासून होता तर इथं लेस इक्वल 5 दिला. इथं 5 पासून आहे तर ग्रेटर इक्वल टू 1 देणार. डायरेक्ट विरुद्ध करणार, नंबर उलटा होतोय ना, मग ऑपरेटर पण उलटा करायचा आपण. म्हणजे ह्या ठिकाणी एवढे बदल तुम्ही जर करतायत तर तो जो लूप आहे तो अशा पद्धतीने आउटपुट आपल्याला दाखवणार डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. बरोबर. आणि जर का समजा तुम्हाला तुमचं नाव 5 वेळेस प्रिंट करायचं आहे तर काय बदल करणार या प्रोग्राम मध्ये? का तुम्ही करून बघायचं हा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये प्रोग्राम प्रॅक्टिकल करताना आणि फोटो टाकायचा मला त्याच्यात. तुमचं नाव 5 वेळेस प्रिंट करायचं आहे तर काय बदल करणार याच्यामध्ये? कॅरेक्टर घ्यावं लागेल. मग त्याला प्लस कॅरेक्टर. कॅरेक्टर घेणार तर मग त्याला प्लस कसं करणार? ऋतुजा कसं येणार? लूप 5 वेळेस फिरवायचा आहे आणि आपलं नाव फक्त प्रिंट करायचं आहे, बाकी काहीच नाही करायचं. आता हा जो प्रोग्राम आहे तुमच्या समोर हा किती वेळेस फिरतोय बरं? हा सेंडिंग असू द्या की डिसेंडिंग असू द्या, 5 वेळेस फिरतोय ना. आणि याच्यामध्ये आपण प्रिंट केलंय एक्स व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला, म्हणजे त्या एक्स ची करंट व्हॅल्यू त्या ठिकाणी प्रिंट होते प्रत्येक स्टेपवरची. तर आपल्याला काय करायचं आहे, एक्स ची व्हॅल्यू नाही प्रिंट करायचं आहे, आपल्याला आपलं नाव प्रिंट करायचं आहे. मग या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला? जास्त काहीच करायचं नाही आहे, फक्त ह्या ठिकाणी तुम्हाला हा जो प्रिंट आहे हा प्रिंट काढायचा. पूर्ण प्रोग्राम सेम राहील, ऍज इट इज राहील. इथं इंटिजरच घेणार, इथं 1 ने चालू करणार, 5 पेक्षा कमी पर्यंतच चालेल. फक्त हा प्रिंट इथून काढायचा आणि त्या प्रिंटच्या ऐवजी हा प्रिंट टाकायचा. प्रिंट बॅकस्लॅश n तसं आपलं नाव टाकून द्यायचं तिथं, बस. बाकीचं काहीच करायचं नाही. बरोबर. ह्या प्रोग्राम मध्ये एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण प्रिंट करतोय म्हणून आपल्याला 1 ते 5 नंबर मिळत आहेत. पण आपण सगळं लूप फिरवलं व्यवस्थित आणि तिथं हा प्रिंट काढला आणि त्याच्या जागी हा प्रिंट टाकला तर तुमचं नाव 5 वेळेस प्रिंट करून मिळेल. बाकीचं काहीच करायचं नाही, कॅरेक्टर व्हेरिएबलचा विचारच नाही करायचा इथं. बरोबर. समजलं एवढं? हो हो सर. हो सर. हो सर. ओके. तर आता इकडं आपल्याला हे जे लूप आहेत वाईल लूप, या वाईल लूपचे प्रॅक्टिकल्स आपल्याला सांगितले आहेत. आता आपलं नाव 5 वेळेस प्रिंट करा हे तर मी सांगून दिलं. तो प्रोग्राम तुम्ही रन करून फोटो टाकायचा. उलट प्रिंट करायचं 10 पासून तर 1 पर्यंत, तो पण फोटो टाकायचा, प्रिंट करायचा. इथं प्रोग्राम दिलाय, राईट अ प्रोग्राम टू प्रिंट द टेबल ऑफ स्पेसिफिक नंबर. एका स्पेसिफिक नंबरचा टेबल प्रिंट करायचा, 2चा किंवा 3चा पाडा प्रिंट करायचा. इथं मायनस नाहीये, हा -2 नाहीये, हा 2 किंवा 3चा पाडा आहे. नंतर आपल्याला 1 ते 10 मधले फक्त इव्हन नंबर प्रिंट करा, हा एक प्रोग्राम येईल. 1 ते 10 मधले फक्त ऑड नंबर प्रिंट करा, असा पण एक प्रोग्राम येऊ शकतो. मग असे वेगवेगळे प्रोग्राम्स या ठिकाणी सांगितले. एकूण 8 प्रॅक्टिकल्स याच्यात आहेत, त्याच्यातनं 2 तर मी करून दिले पहिले, मागचे 6 उरतात. याच्यापैकी तुम्हाला जेवढे येतील तेवढे करायचे आणि फोटो टाकायचे. बरोबर. फॅक्टोरियल, हो. फिबोनाची सिरीज असेल, जे काही समजेल ते असं टाका. बरोबर. नाही आले तर ते बाकीचे आपण उद्या कंप्लीट करणार प्रोग्राम. काही शंका मग डाऊट अजून बाकीचा?
नाही सर. नाही सर. नाही सर. ओके, करा मग प्रॅक्टिस. इथं थांबतो मी आता. हा